आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सावली, आय एम रिअली सॉरी। सारंग सर, तुमची काहीच चूक नाहीये। तुम्ही नका माफी मागू। मला सवय आहे, लहानपणापासून या सगळ्या गोष्टी ऐकत आले। काय करू मी सावली, या सगळ्यांना नाही समजवू शकत मी। फक्त त्यांच्या बाजूने माफी मागू शकतो। खरंच सॉरी अगं। नका माफी मागू। बरं जाऊ दे सोड। मला सांग, तुझी कल्पना काय होती? तुम्हाला खरंच माझ्या कल्पना महत्त्वाच्या वाटतात? ऑफकोर्स, म्हणून विचारतो मी तुला। सांग ना मला। हां, तुम्हाला सांगू सारंग सर, मी आत्तापर्यंत जेवढ्या जाहिराती बघितल्यात ना, त्यात सगळे माणसाच्या रंगावर जोर देतात। म्हणजे मला हेच कळत नाही की आपल्या समाजात सौंदर्याच्या व्याख्या फक्त रंगावर का ठरतात। इतर गोष्टी सुद्धा आहेत ना, ज्याने माणसाचं सौंदर्य खुलतं। म्हणजे माणसाच्या मनाचं सौंदर्य, त्याच्या चेहऱ्यावर दिसत असलेल्या आत्मविश्वासाचं सौंदर्य, त्याच्या कर्तृत्वाचं सौंदर्य, याबद्दल आपण कधीच बोलत नाही। आणि माणसाचा रंग, रूप हे सगळं निसर्गाने बनवलंय। ह्या सगळ्या निसर्गातल्या गोष्टी आहेत। जर निसर्गाला माणसाचं सौंदर्य एकाच मापात तोलायचं असतं, तर त्यांनी सगळी माणसं त्या मापाने बनवली असती। तुला माहितीये तू किती सुंदर बोलतेस। हेच, तुम्हाला माझं बोलणं सुंदर वाटलं की नाही? मग ह्या विचारांची माणसं पण सुंदरच झाली। करेक्ट। मग तुमच्या मनाचं आणि तुमच्या विचारांचं सौंदर्य खुलवणारा साबण हा मध्यवर्तीय विचार ठेवून आपण जाहिरात करू शकतो का? ऑफकोर्स करू शकतो। ही आयडिया सगळ्यांना आवडेल। सावली, तुझी आयडिया बेस्ट आहे खरंच। मी आज जाऊन सगळ्यांना सांगतो। चालेल सर, मी निघते। ठीक आहे, सांभाळून जा। थँक्यू। येते मी। सो मकरंजी, तुमची कल्पना आम्हाला सगळ्यांना आवडली आहे। लेट्स गो हेड विथ दिस। नाही ठीक आहे, पण मला वाटतं की मार्केटिंगची जबाबदारी सारंग बघतो, तर त्यालाही येऊ द्या, त्याचंही मत घेऊयात ना आपण। आलाच तो। ओके सारंग, आमचं असं ठरलंय की रंग उजळवणारा साबण या नोटवर आपण पुढे जातोय, राईट? आता ज्या मुलीचा तुम्ही अपमान केलात ना, त्या मुलीने याच्यापेक्षा मला बेस्ट आयडिया दिली आहे। म्हणजे सारंग, माझा 25 वर्षाचा अनुभव गुंडाळून फक्त तुझ्या बायकोच्या इच्छेसाठी मी माझं कॅम्पेन बदलू?